आज श्लोक शाळेत गेलेला नाही कारण त्यानं आजारी पडलेला आहे आणि कशामुळं पडल्यात तुम्हाला पुढे सांगेनच आजारी. तर चला मग त्यासाठी मी शिरा बनवते. त्याला शिरा खायला जास्त आवडतो म्हणून त्या शिरा बनवायला घेते कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. तर इकडं मी रवा जे आहे ते वाटीनं मोजून घेते म्हणजे मला अंदाज कळतो, साखर आणि पाण्याचा अंदाज कळतो. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, तर माझी अशी पद्धत आहे. मी मोजूनच घेतलेला आहे रवा. आणि ड्रायफ्रूट जे आहेत, काजू बदामी जे आहेत ते श्लोकला अजिबात आवडत नाही आहेत आणि त्याच्यामुळे मला त्याची एक सवय अजिबात आवडत नाही की त्याने ड्रायफ्रूट कसलीच खात नाही. म्हणून मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम, आता मनुके पण आहेत पण मिक्सरवरती आपण काढू शकत नाहीत, असंही मी टाकत नाही, त्याला आवडत नाहीत. चला मग मिक्सरवरती बारीक पेस्ट बनवली. इकडे साखर पण मोजून घेतली आणि तयार झालेला आहे माझा शिरा. त्याला देते मी नाश्त्याला. आणि इकडं आता मी माझा गुरुवार असल्यामुळं मी सफरचंदचा ज्यूस बनवलेला आहे. आणि काल आम्ही कपडे धुतले ते, कारण आमचं काल जे आहे ते सुतक फिटलेलं होतं म्हणून कपडे धुवून टाकले अशी मोठी वगैरे. तर आज कपडे धुतले, काल कपडे धुतले आणि आज लगेच आम्हाला सुतक पडलेलं आहे लागोपाठ. एक आता अजून 10 ते 11 दिवस पूजा नाही आहे. आणि श्लोकचं आजारी पडायचं कारण म्हणजे काल त्यानं बाहेरचं जरा चटरपटर खाल्लेलं होतं त्याच्यामुळे त्यानं आजारी पडलेलं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.